म्हणजे आजी सुद्धा अशीच त्या जिन्यावरनं पडली, आता चिंगी सुद्धा पडली. त्या जिन्यावरनं उतरताना काळजी नको घ्यायला. आणि तिने जर ठरवलं होतं की मी बाळाला जन्म देणार, ती प्रेग्नंट होती, तर तिने जास्त काळजी घेतली पाहिजे होती. अहो ती घेत होती हो काळजी, पण नाही माहिती. म्हणजे माझं सगळं हे आईशी बोलणं चालू होतं आणि तेवढ्यात मिताली आली धावत, चिंगी पडली. मी गेले, सगळा स्टाफ, आपल्या घरातले सगळे तिथे बघत होते तिला, पण ती बेशुद्ध होती. बापरे, बघू काय झालं? काय झालं? तिला चक्कर आली आहे का? ए राजा, उघड ना, डोळे उघड. मम्मा, तुझ्या पोटातलं बाळ तर बरं असेल ना ग? काहीतरी काय बोलताय? अहो नाही बरोबर आहे. पडलंय म्हटल्यानंतर पोटातलं बाळ. देवखर नीट असू ते भाई. डोळे उघड. फोन करा ना, डॉक्टरला फोन करा कोणीतरी. ए डॉक्टरला फोन करा. मी ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ए चिंगी, उठ ना, डॉक्टर बघा ना काय झालंय तिला. चिंगी, डॉक्टर, चिंगीला काय झालंय? ती जिन्यावरून पडली हो. मला खूप टेन्शन येत आहे. ती बरी असेल ना? बाळाला काही होणार नाही. थांबा, अर्ली प्रेग्नन्सीमध्ये असा ऍक्सिडेंट धोकादायक असू शकतो, आई आणि बाळ दोघांसाठी. त्यानंतर ती बराच वेळ बेशुद्ध होती, अनकॉन्शियस होती. मी बाहेर देवाचा धावा करत बसले होते. त्या दिवशी जर देवाने चिंगीच्या जीवाला काही बरं वाईट केलं असतं ना, तर मला खरंच वाटलं असतं की आज देव चुकलाय. आणि चिंगीचं बाळ? डॉक्टर, चिंगी कशी आहे? बरी आहे का ती? काय झालंय? सगळं नीट आहे ना? तिला काही त्रास नाही झालाय ना? ठीक आहे, ती घाबरू नका. अशा ॲक्सिडेंटमध्ये स्पायनल कॉर्डला धक्का लागतो आणि पेशंटला इजा होऊ शकते, पण तसं काही झालेलं नाही आहे तिच्यासोबत. बाळ ठीक आहे ना? सॉरी, आम्ही खूप प्रयत्न केला पण बाळ नाही वाचू शकलो. अशा वेळी काय बोलायचं असतं मला नाही माहिती. मी वेड्यासारखं चिंगीला उगाच दिलासा देत होते, जेव्हा की मला माहित होतं की माझ्या बोलण्याने नाही येणार ना तिचं बाळ परत. उठू नकोस. आणि पटापट करते गोष्टी. कामात राहील तर बिझी राहील. हो चालेल. थोडं काम सांगत जाईन मी तिला, फार सांगणार नाही. माझ्या लहान बहिणीसारखं वागवेन तिला, काळजी नको करस तू. कसं थँक्यू म्हणू तुम्हाला हेच कळत नाहीये मला. पण काय गरज आहे थँक्यू म्हणायची? हे बघ, तिला तिचं आयुष्य सावरण्यासाठी मदत करणं हे आपलं कर्तव्यच आहे ना. आणि माझा काय खारीचा वाटा आहे? पुढाकार घेऊन तू करतेस सगळं. मला खरंच अभिमान वाटतो तुझा. तू घरच्यांशी भांडलीस तिच्यासाठी, तिला डॉक्टरकडे घेऊन गेलीस आणि आता तिच्या शिक्षणाची पण जबाबदारी घेतेस. आय एम सो प्राऊड ऑफ यू स्वानंदी. या सगळ्याच्या बरोबरीने तिला जो त्रास झालाय या सगळ्यात ना, तो जर कमी करता आला असता तर बरं वाटलं असतं. पण ताई, होईल ग, थोडा वेळ लागेल. हळूहळू सगळं ठीक होईल. आणि तू बघतेस ना तिच्याकडे, तू तिची काळजी घेतेस. काळजी नको करू, सगळं छान होणार आहे. बाय, गुड नाईट. या सगळ्यामध्ये मी खूप मिस केलं. तुमची कमतरता जाणवत होती मला खूप. आय एम सॉरी स्वानंदी मॅडम, मी खरंच असायला पाहिजे होते इथे. हो म्हणजे खरंच तुम्ही असतात ना तर परिस्थिती वेगळी झाली असती राजवाडे. मी असतो तर अंशुमनला तेव्हाच खराबार काढला असतं मी. खरे, ज्याने घरातून बाहेर निघायला हवं होतं तो घरात मजा करतो. आणि जी इतकी छान हसत खेळत घरात रमली होती ती आज आपल्या घराबाहेर आहे. मॉमेनला नका ना रडू तुम्ही प्लीज. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माझ्यासमोर कोणी रडायला लागले की मला पण रडायला येतं. नका ना रडू. मॉमेनला मी तुम्हाला हॉट चॉकलेट बनवून देऊ का? ते काय ना, मी जेव्हा स्ट्रेसमध्ये असते ना तेव्हा मी सुद्धा हॉट चॉकलेटच घेते. आणू? त्यापेक्षा विष आणून देतेस का? दे. विश? विश का? काय झालं? विष का? अगं विष पिऊन मरता येतं ना माणसाला. मरीन मी. हा, सासरी माझ्या अप्पीचे किती हाल होतील ते बघण्यापेक्षा मी मेलेलं बरं ना. ओ, म्हणजे अर्पिता ताईंच्या सासरी इतकी वाईट कंडिशन आहे? वाईट? एक नंबरची खतरूड सासू आहे तिची. अति शिकलेली आहे ना, स्वतःला शाणी समजते. माझ्या अप्पीला तर मूर्खच समजते. नाही असं कसं? अर्पिता ताई तर खूप प्रिटी आहेत. पण तिच्या सासरच्या ना बिलकुल कदर नाहीये तिची, म्हणून मला अप्पी त्या घरात राहिलेली नकोय. पण समरने परत पाठवून दिलं अप्पीला त्या नरकात. मी काहीच करू शकले नाही. स्वानंदीने शेवटी स्वतःच्या मनासारखंच करून दाखवलं. नंदुताई? हा, म्हणजे ती जरा आहे तशी इरिटेटिंग, पण
तुम्ही ऐकलं नाहीत का? नंदुताईंनी नाही पाठवलं, समर जिजूंनी पाठवलं ना अर्पिता ताईंना त्यांच्याकडे. किती भाबडी आहेस ग तू. तुला काय वाटतं सुश, हे सगळं एका रात्रीत एका दिवसात झालंय? अगं नंदुताई आहे ना तुझी, ती समरचे सारखे कान भरत असते अप्पीच्या विरोधात. पण या सगळ्या मागचं डोकं कोणाचं आहे? तुझ्या नंदुताईचं. नंदुताईचं? तिने त्याचं कान भरून 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 इतके दिवस तिला घराबाहेर काढलंय. आज तुला सांगते स्वानंदी, ज्या दिवशी लग्न करून ह्या घरात आली ना, त्या दिवसापासून मला सतत भीती वाटायची या क्षणाची. ती कधीच अप्पीशी चांगली वागली नाही. सारखी काही ना काहीतरी कारण काढून तिला टोमणे मारणं, तिच्याशी भांडणं आणि तिला जाणीव करून देणं की अप्पी हे तुझं घर नाहीये, हे तुझं घर नाहीये, सासर आहे ते तुझं घर आहे. एरवी सांगत असते ना, माहेर हे पण मुलीचंच घर असतं. मोठी मोठी लेक्चर्स देते, पण अप्पीसाठी नव्हतं हे लेक्चर. अप्पी घरी आली ना की झालं, हिच्या कपाळाला आठ्या. माझ्या अप्पीला स्वतःचं माहेर परक वाटायला लागलं आता. बिचारे अर्पिता ताई, सो सॅड. तुला वाटते का दया अप्पीची? पण स्वानंदीला कधीच तिच्याबद्दल दया वाटली नाही. खूप हुशारी ती पट्टी पडवली समजला, कान भरले त्याचे. आणि माझ्या अप्पीला आज घरातून बाहेर जावं लागलं. अरे बापरे, काय सांगावं. त्या आपल्याला पण स्वानंदी अशीच या घरातून बाहेर जायला सांगेल, हकलवून देईल. म्हणजे ती तुम्हाला पण घराबाहेर काढू शकते का? मला नंतर काढेल ग,